हां म्हणजे आपणच कशाला भल्याभल्यांना हा मराठी मूर्खाचा मोह आवडता आलेला नाही, हे इतिहासाने दाखवून दिलेलं आहे. अगदी आपण तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात जो चौथ्या शतकातील सातवाहन राष्ट्रकूट चालुक्य या राजघराण्यांपासून मोगल इंग्रज इथपर्यंतच्या सत्ताधीशांनाही मराठी भूमीचा मोह पडला. त्या काळात जरा डोकावून पाहिलं तर असं कळतं महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी निर्माण झालेल्या घराण्याचे मूळ पुरुष म्हणजे सिसोद्याचे सज्जन सिंग आणि क्षेमसिंग, त्यांचे वंशज शुभकृष्ण आणि करण सिंग. करण सिंगाची शाखा घोरपडे या नावाने ओळखली जाऊ लागली आणि शुभकृष्णाची शाखा भोसले. भोसलेंचे वंशज मालोजी, त्यांच्यानंतर शहाजी आणि त्यांचे वंशज छत्रपती शिवाजी. मंडळी, महाराजांचा आणि नंतरचा इतिहास आपणा सर्वांना माहिती आहे. हिंदवी स्वराज्य आणि राष्ट्रधर्म पाळून त्यांनी मोगलांना पळतावही थोडी केली, पण अखेर इंग्रजांनी भारतासह मराठी भूमीवर पुन्हा कब्जा मिळवला. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही मराठी माणसाला स्वतःच्या अस्मितेसाठी झगडावंच लागलं. मुंबईसह महाराष्ट्र या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य म्हणून स्वतंत्र भारताचं स्थापन झालं. त्याचाच हा गौरव दिन आपण साजरा करतो. मंडळी, आता सांगितलं राष्ट्रधर्म. राष्ट्रधर्म म्हणजे तरी काय? राष्ट्रधर्म म्हणजे बंधुभाव, माणुसकी, आपलेपणा, शेजार धर्म. आपणास आठवत असेल, शेजार धर्म म्हणून आपला शेजारी नेपाळ, गेल्या वर्षी आपण असे जमलो होतो आणि नेपाळला घनघोर संकटाने ग्रासलं होतं. भूकंप झाला होता आणि होत्याचं नव्हतं झालं होतं. त्यावेळी आपण सर्वजण पुढे आलात आणि मदतीचा हात पुढे केला. मंडळी, आज आपली कर्मभूमी कॅनडा आणि मातृभूमी दोन्हीवर असंच संकट आहे की मला तितकंच गंभीर संकट आहे. नुकत्याच झालेला पोटमॅकवरील येथील अग्निकांडात पोत्याचं नव्हतं झालंय, लोक बेघर झाली आणि तिकडं महाराष्ट्रात तर भीषण दुष्काळ आणि पाणी टंचाई. मंडळी, आपल्याला माहिती असेल लातूरला महिन्यातनं एकदा पाणी सोडायचे, इतकी पाणी टंचाई. वर्षातनं 12 वेळा फक्त पाणी, अशी परिस्थिती होती. मिरजकरांनी मदतीचा हात पुढे दिला, सरकार पुढे आलं आणि आता पाण्याची ट्रेन आठवड्यातनं एकदा जाते. असा हा गंभीर प्रश्न आहे. पाण्यासाठी वणवण फिरणारे लोक आपण युट्यूब लावलं तरी आपल्याला दिसतील. मंडळी, झळा दोन्हीकडे सारख्याच आहे, कॅनडा असो नाही तर महाराष्ट्र असो. अशा वेळी आपण या संकटग्रस्तांना मदतीत खालीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. म्हणून मंडळातर्फे आपणा प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे की आपण उदार हस्ते येथे ठेवलेल्या पेटीत यथायोग्य देणगी द्यावी. पोर्टमॅकवरीसाठी जमलेला निधी कॅनेडियन रेड क्रॉसला आपण पाठवणार आहोत. त्याचा बॉक्स वेगळा आहे. मंडळी, आवर्जून त्याच्यात चेक किंवा कॅश आपण टाका. जमलेल्या रकमे इतकीच अल्बर्टा गव्हर्नमेंट किंवा कॅनडा गव्हर्नमेंट रेड क्रॉसला मदत देणार आहे. अशा पद्धतीने आपण ही मदतीत खालीचा वाटा उचलू शकतो. महाराष्ट्रातील संकट निवारणासाठी जमलेला निधी आपण पात्र संस्थेला हा निधी नक्की पाठवणार आहोत. तर या आव्हानाबरोबरच मी माझं मनोगत व्यक्त
करतो. त्याचबरोबर मी विनंती करतो आपल्यातील ज्येष्ठ मायाताई, जोशी काकू, देशपांडे, आपले सर्व ज्येष्ठ लोकांनी इथे यावं. कृपया आपण दीप प्रज्वलन करू म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात करायला तुमचे आशीर्वाद मिळेल. पुढील सर्व कार्यक्रमांसाठी मंडळातर्फे सर्वांना शुभेच्छा. आणि इथून पुढील कार्यक्रमाचे सूत्र मी अमित आणि नेहा लोणकर यांच्याकडे देतो. धन्यवाद. बंड्या बंड्या माणी जमतम करते. ज्या मायला कुठं आलो काय कळलं ना मला. माणसांचं मिळावं लागलं. जाऊ दे, आम्ही आपलं वाड्यावर जातो. बाई वाट बघत असते. अमित अमित अमित, अरे तुला किती वेळा सांगितलं की टोपी घालत जाऊ नकोस. ही टोपी घातली की तुझा निळू फुले होतो. चल काढ ती टोपी. हा अरे चा, अगं नेहा, कार्यक्रम सुरू झाला की काय? अरे बाबा, ती जबाबदारी आपल्यावर दिली आहे ना. मग आपण सुरू केल्याशिवाय कसा काय बरं कार्यक्रम सुरू होईल. म्हणून म्हटलं चल माणसात ये आणि मी तुला जी माहिती सांगितली आहे ती सगळ्यांना नीट सांग. हा सांगतो सांगतो. लोक हो, नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम. आज महाराष्ट्र दिन. खरं तर स्वातंत्र्य दिन, गणतंत्र दिन, महाराष्ट्र दिन हे राष्ट्रीय सण. काही जण भगवे पेढे चढवून ढोल ताशांचा गजर करत वंदे मातरम, जय हिंद, जय भवानी, जय शिवाजी अशा आरोळ्यांनी परिसर गजबजून टाकतात. तर काही लोक सुट्टीचा दिवस म्हणून घालवतात. आपल्यासाठी म्हणजे एडमंटन वासियांसाठी पण हा दिवस खास आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपला मराठी परिवार एकत्र येऊन आपल्या पुढच्या पिढीला महाराष्ट्राचे महत्त्व सांगणार आहोत. चला तर मग गजाननाला वंदन करून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. शुभनयना करुणामय गौरीधर श्री वरद विनायक. शुभनयना करुणामय गौरीधर श्री वरद विनायक. ओंकार गणपती, ओंकार गणपती, अधिपती सुखपती छंदपती गंधपती निरंतर
आहा 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 काय झालं ते म्हणून? अगं काय सुरेख नाचली म्हणाली. या नृत्याची कट्यार अगदी काळजात भेटली. लागी कले जेव्हा पेटा मुली नाचते रहो जिते रहो. तर शिवबाने स्थापन केलेल्या या महाराष्ट्राला अनेक नेत्यांनी, समाजसुधारकांनी, खेळाडूंनी आणि कलाकारांनी मिळून पुढे समृद्ध केले. चला तर अशा या थोरांचे आज दर्शन घेऊया. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा पंजाबी रंगीला सैराती आखला शिंपाती सांगतो आखाडी गाडी गाडी किसलोनी गाडी माग हैदराबाद डूबतो पंजाबी रंगीला सैराती आखला शिंपाती आंब्याच्या गोंधळात कडकडता संबळात हलकिरीते नाद रंगतो नाथांच्या भांड्यात भक्तीच्या गांडात दिला भवनात रंगतो आंब्याच्या गोंधळात कडकडता संबळात हलकिरीते नाद रंगतो नाथांच्या भांड्यात भक्तीच्या गांडात दिला भवनात रंगतो मुलांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. आणि या कार्यक्रमाची कोरिओग्राफी केली आहे पूनम नेरकर यांनी.
2 वर्षापासून ते 12-13 वर्षाच्या मुलांपर्यंत प्रत्येक मुलाला अगदी व्यवस्थित तिथे सांगून आणि सगळी प्रॅक्टिस घेऊन खूप कष्ट घेतले आहेत. पूनम नेरकर. मुलांना गिफ्ट देणार आहे, तर मुलांनी स्टेजवरच थांबा. माझं नाव आदित्य लोटकरे. मी सुनील गावस्कर आहे. मी मयंक सगळं आहे आणि मी स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. माझं नाव आयुष नेरकर आहे आणि मी आज लोकमान्य टिळक बनला आहे. आणि ती माझी सिस्टर आहे आणि ती आज मुक्ताई बनली आहे. माझं नाव अवनी लोणकर आहे आणि मी सावित्रीबाई फुले आहे. माझं नाव अर्श झोडे आणि मी बाजीराव पेशवे. माझं नाव ऋषी पटेल आहे आणि मी काशीबाई आहे. माझं नाव नेहा बर्वे आहे आणि मी बाल शिवाजी बनले आहे. आणि मी मिस वर्ल्ड 2001 झाली आहे. आदिती माझं नाव नीतू आडेकर आहे आणि मी जिजामाता आहे. माझं नाव रुचा गोखले आहे आणि मी मस्तानी आहे. माझं नाव अपूर्वा बदाने आणि मी झाशीची राणी बनली आहे. माझं नाव तनुष्का सत्तू आणि मी रमाबाई रांगे आहे. माझं नाव ईशा आर्वीकर आहे आणि मी साऊ आनंदीबाई जोशी बनली आहे. My name is Akshay and I'm Ambedkar. My name is Adi. I am Sachin Tendulkar. And my sister is Madhuri Dixit. मी देवांशी पंडित आणि मी लता मंगेशकरला रिप्रेझेंट केलं. Our home and native land. अरे च्या असे दचकू नका. आम्ही काय आज हे नॅशनल अँथम चुकून म्हणत नाही आहोत, पण हे नॅशनल अँथम किंवा जनगण मन, वंदे मातरम ही आपली राष्ट्रगीते जशी आपण आपल्या मुलांना सांगतो, शिकवतो, तसेच असेच एक महाराष्ट्राचे पण एक जोशपूर्ण गीत आहे. माहीत आहे तुम्हाला कुठले? बरं, चला तर मग. माहितीये का कुठलं? चला तर मग ऐकूया राजा बडे लिखित हे महाराष्ट्र गीत. याला संगीत दिलं आहे खळे काका अर्थात श्रीनिवास खळे यांनी आणि मूळचा भरदार आवाज आहे शाहीर साबळे यांचा. आणि तेवढ्याच भरदार आवाजात हे गीत ऐकूया सचिन आणि समीर गोखले यांच्या आवाजात. त्यांना साथ देत आहेत अमोल सगरे, कुलदीप नाईक, हेमंत बदाने, मनोज नेरकर, विजय दातार आणि तबल्यावर आहेत हेमंत पंडित. कृष्ण कोरला भद्रा गोदावरी
सरप्राईज? अरे वा, खूप आवडतात. पण आज काय आहे? आज तर माझा वाढदिवस नाही किंवा आपली अॅनिव्हर्सरी नाही. सरप्राईज कसले? पण सांग ना, काय सरप्राईज? सांग ना प्लीज. झालं, सरप्राईज म्हटलं ना याची एवढी असो. बायकांना सरप्राईज एवढे आवडतात मला काही कल्पना नाही असं. हे सरप्राईज काय फक्त तुझ्यासाठी नाही तर सर्वांसाठी आहे. बरं. चला तर बघूया मनाली देशपांडे आपल्याकडे काय गोंधळ सरप्राईज आणते ते. मल्हार मारी मोतियाने दावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून मल्हारबाई मोतियानं द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. गडजेरीचे आम्ही रहिवासी गडजेजुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा फळकला दुरून मोतियाने दावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1907 रोजी झाली असली तरी 2 वर्षापूर्वीचा सांस्कृतिक वारसा हीच महाराष्ट्राची खरी शान आहे.
या भूमीवर आधी मौर्य, सातवाहन आणि यादवांनी राज्य केले. त्यानंतर आलेल्या मुघलांनी मात्र अनेक अत्याचार करून जनतेला जगणे असले. तेव्हा शिवाजी महाराजांचा उदय झाला. त्यांनी आदिलशाहीचा नायनाट करून मराठ्यांचे स्वराज्य स्थापन केले. नंतरच्या काळात पेशवांनी विशेषतः पहिल्या बाजीरावांनी उत्तरेकडे ग्वाल्हेरपर्यंत तर दक्षिणेकडे तंजावरपर्यंत या राज्याचा विस्तार केला. त्यांनी आपल्या शत्रूची अक्षरशः वाट लावली. मग बघूया तर महाराष्ट्राचे दैवत श्री मल्हारी मार्तंड खंडोबा आणि पहिल्या बाजीराव पेशव्यांचे हे स्फूर्तिगान. या डान्समधील आपले छोटे कलाकार आहेत आदी नायक, आदित्य लोणकर, अंश जोडे, अपूर्वा बदाने, अवनी लोणकर, आयुष नेरकर, देवांशी पंडित, ईशा अर्वीकर, मयांक सगरे, नवेली जाधव, रितू अर्वीकर, रुचा गोखले आणि तनिषा शेट्टी. आणि ह्या डान्सची कोरिओग्राफी केली आहे डॉक्टर वीणा नेत्रकांती यांनी.
डान्सची कोरिओग्राफी केली वीणा नेत्रकांती यांनी. प्लीज स्टेजवर आहे. अँड वन्स अगेन अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर एव्हरीबडी. थँक्यू. महाराष्ट्राचे पारंपरिक ओढा आहे. पण आज मात्र महाराष्ट्राच्या काही बातम्या वाचून मन सरी घडील होते. मारामाऱ्या, खून, हल्ले, आत्महत्या, बलात्कार, भ्रष्टाचार अशा विचित्र आणि घृणा करणाऱ्या बातम्यांनी मन सुन्न होतं. कॅमेऱ्यावर जाईल आणि मग शूटिंग सुरू पण आम्ही अगदीच काही असं रिवाइंड नाही. होते पूर्ण. याच्या काही चांगल्या बाजू आहेतच ना. जोपर्यंत महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद महाराष्ट्राला आहे तोपर्यंत महाराष्ट्र भटकणार नाही हे नक्की. अरे राधाकृष्णाचे प्रेम जसे निरंतर आणि सात्विक आहे तशीच या महाराष्ट्राची परंपरा आहे. तेव्हा याची दुसरी चांगली बाजू आपण बघूया ना. पण त्याआधी त्या राधेचे म्हणणे काय आहे ते पाहूया. राधेच्या भूमिकेत आहे जी पाटील, जिच्या डान्सची कोरिओग्राफी केली आहे मनाली देशपांडे. रंगात रंग तो श्याम रंग बाहना नजर फिरते ऐकून मान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्त सुरांच्या लाटेवरून साध ऐकून होरी राधा ही बावरी हरी ती राधा ही बावरी राधा ही बावरी हरी ती राधा ही बावरी. हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने सुलताना चिंब चिंब ते आबरुनी श्यामळ धारा झरताना आदर वाढणारा गंध बागेचा मनात विरकुल नाही. आरुणाड वारा घुसती तिथे काही सांगून नाही. त्या सप्त सुरांच्या
आपल्या समोर येत आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या मायाताई मुर्डेश्वर. नमस्कार मंडळी. सेवा एकदा जोरदार गर्जना करा. जय महाराष्ट्र. माझ्या नातवाला आफ्टर स्कूल केअरमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एका बाईंनी आईबद्दल एक कविता शिकवली. ती मला इतकी आवडली. इतक्या थोड्या शब्दात इतकी ससेट कविता मी कधीही ऐकली नव्हती. त्यामुळे ती मी आज तुमच्यासमोर ठेवणार आहे पहिल्यांदा, कारण उद्या मदर्स डे आहे म्हणून. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, प्रीतीचे माहेरू, अमृताची धारू, मांगल्याचे सारू, आई माझी. आता मी येणार काय किंचित गोष्ट वाचणार आहे तुमच्याकरता. जशी किंचित कविता असते तशी ही किंचित गोष्ट. माझा मुलगा म्हणतो 1-2 मिनिटापेक्षा जास्त लोकांना ऐकायला काही आवडत नाही, त्यामुळे अतिशय लहानशी आहे. पिक्चर दिस. स्वामीजी इज लेक्चरिंग as forcefully as only a Swamiji can. He says, be a giving person. Give with both hands and with every power in your being. Be a giver and not a taker. That is the formula for happiness. After the lecture, an ardent devotee went to Swamiji with folded hands and said, Swamiji, I do not have enough money to feed my wife and 2 children. How do I give to charities and such? The answer came as a thunderbolt. Swamiji asked, when was the last time you gave consoling words to your wife when she lost her parents? When was the last time you gave encouraging words to your children when they got good marks? When was the last time you gave kind words to friends upon their doing good deeds? You have loving words, you have sympathetic words, you have passionate words. We all know how the last election was won with positive words by the liberals. Swamiji said, my dear man, you have lots to give. Now, personally, I have been so influenced by Sant Tukaram's verse, Amma ghari dhana shabdanchich ratne, that I would be amiss in my duty if I do not put it in front of my extended family of Marathi people. Thank you. Now I am going to recite one of my own creations. The poem is called Midnight Blue. One of my friends was a connoisseur when it came to household plants. He had a cactus that bloomed only at midnight, only once. And then in the morning, if you get up, it was already dead. So he had to stay half the night up just to see the beauty of it. And that's what inspired me with this poem. Also, the sun that gives us warmth without expecting anything in return. The Dharti Mata, our earth, gives us all the space to trample on without expecting anything in return or any apologies. So that is the inspiration behind this poem that's called Midnight Blue. Woken by the whisper of the cactus. Woken by the whisper of the cactus. Watched in amazement the surreal beauty, the bewildering hues, the peaceful embrace of death, sight unseen. Why, oh why don't I bloom in all the glory of the midnight cactus? Just once, just for myself. Maybe someone catching the glimpse may carry the image in his heart, or
Does it really matter? Does the midnight cactus need your glance? Does the poem in my heart need your ear? Oh why do I then want to sing so loud? Touched by the caressing arms of his amber light, bathing me in the loving warmth, enveloping the universe in the cheery light. Beaming tirelessly, he beckons me. Why don't I shower you with the sunshine in my heart? Just once, just for itself. Maybe it will ease a pain or two. Or does it really matter? Does the sunshine in my heart need your corner? Oh, why then do I wait for your thank you? Struck by the sudden wild flower under my toes, it mesmerized everything with its seductive, understated fragrance. Easing my walk with its ephemeral, fragile existence. Turning around, I watched in horror at all the trampled souls, but the expectant, bulging earth shouted jubilantly for me to tread along. Why don't I multiply in abundance the creativity in my soul just once, just for myself? Maybe it will rest a weary traveler or two. Or does it really matter? Does she not caress the very feet that trample her? Does she wait for your apologies? Does the creativity in my soul need your tending? Oh why then do I act so hurt? Now, I have one or two experiences, again 1 minute or 2 minutes, which might help you. What happened once was, as you have all these smoke alarms and all that, I also have this alarm that tells me about the deadly gas that is not have any aroma or anything that can really tell you that it is very dangerous. One night after midnight, this carbon monoxide started hollering, and I was alone in the house. It was past 1 o'clock in the night, and I did not know what to do. I didn't want to risk my life with carbon monoxide poisoning. So what I did was, I got up, I opened the door, and I sat on the doorstep until it was morning. And then I called my handyman to come and check the carbon monoxide. And then what he said to me, the sound that was coming from that is not the serious one. It comes and it stops. It comes and it stops. When it is serious carbon monoxide, then it would keep on hollering non-stop. That's when I worried. But when my furnace was examined by ATCO Gas, the gas man said to me, why did you wait all night? We have night and day covered. So if you next time worry about carbon monoxide hollering at you again, you just call us. We are available 24 hours a day. I don't know how many of you are new here, how many of you are aware of ATCO Gas being available free of charge 24 hours a day. That's what I wanted to inform everybody. It might help someone. Another thing, because you are doing all these functions, we were showing cinemas in the 70s, and a cinema show was going on inside in the Tory building. And there was this strapping young man, 16 years old, who
who just walked through a window, big window that was recently washed, so he did not know there was a window there, and he hurt himself grievously. There was a big window, big, absolutely, it was bleeding wound on his leg. Now, you have to have presence of mind. You are running a society, so this might come in handy for you. So what we did was, we asked the guy to lie on the floor so that the blood supply to his head doesn't get cut off. We asked his name, it was some Parmar or something. Then we flashed it inside that please so and so Parmar, will you please come out? And this strapping Sardar came out, got that lad up and took him in his car to the university hospital. The wound was so grievous that that lad was operated for 5 hours and then he was okay. So I'm just letting you know what kind of experiences we went through as society organizers. Maybe it will help somebody. Another 1 minute tale I have to tell you, which is little bit funny. A squirrel walked inside my house through the laundry chute, the dryer chute. She chewed it and she walked inside. Now it was night time, and when I saw somebody dancing around, we couldn't do too much at night. The squirrel slept and we also slept. But as soon as the morning arrived, the squirrel started jumping around all over the house. And I said, is that little squirrel going to defeat the human brain? What do we do now? So as soon as she entered my daughter's room, I closed the door, got a very big picnic, heavy towel, put it on top of the squirrel, lifted it, put it outside the house. So I just wanted to share a few more experiences with my gray hair. Maybe an experience or two might come in handy for me. Thank you very much. तुला आधुनिक पिंगा बघायचा का? तुम्हाला बघायचा का आधुनिक पिंगा? जोरात परत एकदा. हे कोकणस्थ दिसतं का? ऐकू येत नाहीये जोरात. चला तर मग देवांशी पंडित आणि नवेली जाधव सादर करीत आहेत पिंगा. याची कोरिओग्राफी या दोघींनी मिळूनच बसवलेली आहे.
नेहा, ह्याला म्हणतात पिंगा. आवडला का पिंगा? पुन्हा एकदा देवाची पंडित आणि नवेली जाधव यांना बहुतेकदा ते स्वतःच तो सादर करतात. पोवाडा म्हटलं की आठवतात ते फक्त शिवाजी महाराज, कारण अनेक पोवाडे त्यांचे किंवा त्यांच्या संग्रहाचेच लिहिलेले आहेत. अर्थात या आणि ते पोवाडे समाज जागृतीसाठी लिहिले गेले, परंतु 17व्या शतकात पोवाडा जास्त प्रसिद्धी मिळाली. कारण शिवाजी महाराजांचे कार्यच तसे होते की त्यांचे वर्णन करायला अनेक पोवाडे रचले गेले. कोणाजी बाला, राम जोशी, आनंद पंडित, अज्ञानदास इत्यादी शैली प्रसिद्ध होते. तानाजी मालुसरे, विजयपूरचा पोवाडा, बाजी पासरकर असे अनेक पोवाडे आजही प्रसिद्ध आहेत. अरे आम्ही एवढं सगळं सांगतोय, पण तुला पोवाडा म्हणता येतो का? हो ना, काय कधी पण. बरं म्हणून दाखव बरं. किती टॅलेंट दाखवायचा माणसाने, सारखं टॅलेंट. तर हे पण एक दाखव. इझी. पोवाडा म्हटलं. अरे देवा, असं नाही रे बाबा. पोवाडा कसा म्हणायचा ते ऐक. शाहीर अज्ञानदास यांचा प्रसिद्ध पोवाडा अफजल खानाचा वध हा पोवाडा ऐकूया. सादर करत आहेत समीर गोखले, सचिन पाटील, हेमंत बदाने, कुलदीप नायक, अमोल सगरे, विजय दातार, मानस देशपांडे, ज्याला संगीताची साथ दिली आहे संजय देशपांडे आणि हरीश प्रसाद. तर ऐकूया पोवाडा. श्री आदिशक्ती तुळजा भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आपल्या काही निवडक सवंगड्यांसहित रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. शिवरायांचे समकालीन शत्रू कोण होते? विजापूरचा आदिलशहा, अहमदनगरचा निजामशहा, दिल्लीचे मुघल, टोपीकर इंग्रज, गोवेकर पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्धी. यापैकी सुरुवातीच्या काही वर्षात शिवरायांनी पुणे जिल्ह्यातले आणि आसपासचे जे किल्ले जिंकून घेतले ते बहुतांश सर्व आदिलशाहीतले होते. त्यामुळे आदिलशाह चौताळला. आदिलशहाच्या दृष्टीने ही एक बंडाळीच होती. होय, बंडाळीच. कारण आदिलशहाच्या दरबारातील एक अत्यंत थोर पराक्रमी असा सेनानी शहाजी यांचे सुपुत्र शिवाजी. आदिलशहाने ही बंडाळी मोडून काढायचं ठरवलं. त्यासाठी त्यानं नेमणूक केली त्याच्याच दरबारातील एक अत्यंत धूर्त, कपटी आणि तेवढ्याच पराक्रमी अशा अफजल खानाची. मोठ्या सैन्यानिशी अफजल खान स्वराज्यावर चालून आला. स्वराज्यावर आलेलं बाहेर हे पहिलंच मोठं संकट होतं. हा पोवाडा आहे त्याच रणसंग्रामाची कहाणी. हा पोवाडा आहे शिवरायांच्या गनिमी काव्याची कहाणी. चला तर मग ऐकूया प्रतापगडचा रणसंग्राम. प्रतापगडचा रणसंग्राम. प्रतापगडचा रणसंग्राम. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भल्यानं फुटला खाव. याला कोण खाली येसन दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. इतक्यात एक सरदार उठला, बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को. आणि त्याला गाव चालला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जीत घात जणू सैतान. खान बोलला छाती टोकून, शिवबाला टाकतं चिरडून.
त्याच घोड तळ पाय धड हौद फाटालाही बळ अंतिता हत्तीच बळ पहाडाला कापतो वाट्यात भेटील त्या त्याची चिरडी खानाची सेना निघाली गावात उठली एवढं मस्त केली आया बहिणीची अब्रू लुटली कोण रोखणार आहे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही इकडे निजाम इकडं मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना कुठं खानाला कसा थोपणार काय लढवावा हुंदर परंतु आई जिजाऊ काय म्हणाले अशा समयाला शिवबा हा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी मुलाचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु ढाळपणे पळून जाऊन या मराठी मुलाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडचं पायथ्याशी खान खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियाना अशा या शामियान्यात खान ढोलत आला सैयद पंडित त्यांच्या सन्निधीला राजाला पाहून खान म्हणतो कसा खान हाक मारतो हसरी रोखून नजर पहिली हाजीर कच्च्या गुरुचा चेहरा नव्हता बरं का घोर बात त्याची न्यारी भारी खानानं राजाला आलिंगन दिलं पण तक्रार केला
दका खान बोलला सगळे बंड पुढं धावला हात उचली प्राण घेणा शिवबाच्या संगती मला वरच्यावर हात उडविला घोडेचा कर्ण वाजला मराठ्यांनी हल्ल चढविला कापी याच समय आला अशा रीतीनं प्रतापगडचं युद्ध झालं पावन केला कृष्णेचा लागली गुलाबीची हो वाट मराठशाहीत मांडला ताटची झीज मराठशाहीत मांडला ताटची झीज मराठशाहीत मांडला ताटची झीज मराठशाहीत मांडला ताटची झीज जय भवानी जय शिवाजी शिवरायांच्या कीर्तीचा पोवाडा ऐकून मराठी जनाच्या अंगावर रोम उभे राहून विवेशी संचार नाही तरच असो. नमस्कार, मी विजय दादा LBAVचा प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर आभार प्रदर्शनासाठी आलो. प्रत्येक यशस्वी कार्यक्रमाची किनार असलेल्या पडद्यामागील कलाकारांचा उल्लेख केल्याशिवाय आभार प्रदर्शन होऊ शकत नाही. कारण त्यांनी पूर्व तयारीसाठी घेतलेल्या परिश्रमाचे आणि दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी असते. सर्वप्रथम आपल्या बालगोपाल कलाकारांच्या फॅशन शोची कल्पना, नेपथ्य आणि मार्गदर्शन त्यांनी केले त्यासह पूनम नेरकर यांना मनपूर्वक धन्यवाद. बालगोपालांच्या नृत्याविष्काराचे म्हणजे कोरिओग्राफीचे श्रेय सौ विद्या नेत्रकांती आणि त्यांच्या कन्या वीणा नेत्रकांती यांना दिले पाहिजे. यानंतर शिवाजी महाराजांच्या पोवाड्याची कल्पना, तालमींवरील परिश्रम, इफेक्टिव्ह टीम ऑडिशनसाठी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन असे ते अमोल सगळे यांचे धन्यवाद. तसेच हा कार्यक्रम सुश्राव्य होऊन आपल्यापर्यंत ध्वनी व्यवस्था सुश्राव्य करण्यासाठी आपल्यापर्यंत ध्वनी व्यवस्था पुरवणारे हरीश प्रसाद तसेच पोवाड्यासाठी संगीताचे साथ दिल्याबद्दल हरीश प्रसाद यांचे विशेष आभार. या कार्यक्रमाच्या व्हिडिओ चित्रीकरणाची जबाबदारी मिळाल्यास दीपाली पाटील यांचेही आभार. हा रंगतदार सोहळा तितक्याच रंगतदारपणे संचालित करणाऱ्या सौ नेहा आणि अमित गौरकर या दाम्पत्याचे आभार. त्यांनी तालमीसाठी आपली जागा आणि वेळ उपलब्ध करून दिला आणि सर्वांचे आदरातिथ्य आणि चहा पाण्याची व्यवस्था अत्यंत हसतमुखाने करून वातावरण निर्मिती केली. त्या सौ अनघा देशपांडे, सौ दीपाली पाटील आणि सौ विद्या नेत्रकांती यांचेही विशेष आभार.
मंडळाच्या या वर्षीच्या सर्व कार्यक्रमांच्या खानपानाची व्यवस्था पुरवण्यासाठी दिल्लीने पाठपुरावा करणारे अत्यंत तरुण आणि उत्साही आपले मंडळाचे कार्यकर्ते श्री हरीश कांबळे यांच्यासाठी जोरदार करा. तसेच मंडळाचे या वर्षीचे प्रायोजक प्लॅटिनम स्पॉन्सर एडवर्ड जोन्सचे श्री अमोल डोकरे आणि युए एक्सचेंजचे श्री राजेश सेतू यांचे पण विशेष आभार. फोर्ट मॅक्रोनी येथील दुर्घटनाग्रस्तांसाठी आणि महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी सगळं हस्ते मदत करणाऱ्या आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींचे आभार. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता सर्वतोपरी सहाय्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे मनापासून आभार. आणि सर्वात शेवटी त्यांच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली आणि सर्वात जास्त उपस्थितीने व आठवणीने RSVP करून प्रचंड प्रतिसाद दिला त्या तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक धन्यवाद. आपल्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाल्याचे मी घोषित करतो आणि यानंतर होणाऱ्या स्नेहभोजनाचा आपण आस्वाद घ्यावा एवढी विनंती करतो. जय हिंद.